काय म्हणतोय, जत्रा जवळ आली, जीर्णोद्धार होईल तेव्हा होईल. आपण रंगरंगोटी तरी करून घेऊ ना. तसं नाही, पण या वर्षी जत्रेच्या मीटिंगमध्ये जीर्णोद्धारच ठरलं होतं आणि तसा ठराव पण झालाय आणि निधी पण मंजूर झालाय. डॅडी करतो म्हणतात, पण जीर्णोद्धाराचं काम त्यांना करायचंय का नाही काय कळतच नाही. काय बोलताय तुम्ही? डॅडींवर संशय घेताय? लाज वाटते का तुम्हाला? सूर्या, तसा डॅडीने शब्द दिला होता. अहो हो, शब्द दिला होता, मग पूर्ण पण करतील ना. ते काय एका दिवसाचं काम आहे का लगेच होणार तवा? आणि एवढीच घाई असेल ना तुमचं तुम्ही करा जावा. सूर्या, जरा सबुरीने घे. अरे एवढं चिडाय काय झाले? चिडायला काय झालं म्हणजे? बोलतायच तुम्ही तसं म्हणल्यावर. सरपंच, अहो डॅडी सासरा आहे त्याला राग येणारच की. हा? आणि आता तर घर जावाय झालंय, मग त्यांची बाजू घेणारच की. हा? आणि तसं पण घर जावायला स्वतःचं मत कुठं असतं. ट्रस्टी, तुम्ही लय तोंड नका चालू. चला आपण जत्रेच्या मीटिंगचं बघूया. आता या पोरींसाठी खायला काय काय करून काय काय नको असं झालंय बघ अक्षरशः. अक्का, आपल्याला जी माणसं पाहिजेत ती घरात असल्यावर घर कसं भरल्यासारखं वाटतंय है ना? खरं आहे ग, घर भरल्यासारखं वाटतंय आणि मन स्वार्थी बी होतंय. का हो अक्का, असं का म्हणताय? म्हणजे बघ की, उगाचच मनात असा विचार येतो, सूर्या हा असा कायमचा हितच राहायला आला तर किती बरं होईल नाही? बाई अक्का, आता काय कायमचं तुमच्या भाच्याला घर जावई बनवून घ्यायचं प्लॅन आहे का काय तुमचा? हा, तुझं बी काहीतरीच असतंय मालन. म्हणजे बघ, मी विचार केला, मी मनात आणलं आणि सूर्या घर जावई झाला असं थोडीच होणार आहे. पण खरं सांगू का, दुसरा कोणी असता की नाही तर हे सगळं पैसा अडका बघून केव्हाच चिकटला असता या घराला. पण माझा सूर्या तसा नाही, लई स्वाभिमानी आहे त्यो. अगं गरम आहे ते. ह्या पोरीची सवय काय बदलायची नाही बघ. माहेरी आलेली पोरगी तिला तिच्या आईच्या हातचं खायला मिळत असेल तर ती सोडेल का? पुरं झालं बाहेरचं कौतुक बर का. माहितीये आम्हाला, तिकडे जाऊन पार विसरलीस आम्हाला. आमची आठवण बी येत नाही तुला. नाहीतर काय, असं काही नाही. हो, असं काय नाही. मग अशी सूर्याला टावेल द्यायला गेल्यावर काय झालं ग? आई, काही बोलतात हा तुम्ही दोघी. अक्का लाजली बघा की कशी. मग काय, तुळजा, मला जरा बोलायचं तुझ्याशी. हो आलेच, जा बाई. नवऱ्याला बोलायचंय तुझ्याशी. आता परत भिजू नको बर का. आई, अरे वा, रोमॅन्टिक होण्याच्या बाबतीत चांगलीच प्रगती दिसते आमच्या नवरोबाची. काय सूर्यकांतराव, बायकोची एवढी ओढ, पण एवढी ओढ चांगली नाही. काय गरज होती दुकान सोडून यायची? मी तर तुझीच आहे ना, कुठे पळून चालले? तुळजा, मला ज्या गोष्टीची भ्या वाटत होती ना तेच व्हायला लागले बघ. सूर्या, अरे काय झालंय? अगं, दुकानात गावातली माणसं आली होती. हं. ती म्हणत होती, अहो डॅडी सासरा आहे त्याला राग येणारच की. आणि आता तर घर जावाय झालंय, मग त्यांची बाजू घेणारच की. सूर्या, अरे ती मस्करीत बोलत असते आणि तू त्याचा आधीपासून विचार डोक्यात ठेवला असल्याने कदाचित त्यांचं बोलणं तुला गंभीर वाटलं असेल आणि कोणी असं सहज काहीतरी बोलून गेलं म्हणून तू काय खरोखरचं घर जावई झालंस का रे? ज्यात काही तथ्य नाहीये ना, अशा गोष्टी ऐकायच्या आणि सोडून द्यायच्या असतात. आणि तसंही सूर्य, 2-4 दिवसांचीच तर गोष्ट आहे. मग नंतर तर जाणारच आहोत ना आपण आपल्या घरी. "वय, पण हे सगळं सूर्या,
लोक काहीही बोलतात. तू नको लक्ष देऊस त्यांच्याकडे. वारे आमचे स्वाभिमानी जावई बापू. आम्हाला वाटलं होतं अगदी तसंच होते. आता याच्या दुखऱ्या नसेवर आम्ही पाय देणार आणि आम्हाला पाहिजे ते करून घेणार. बर पोरीनो मला सांगा, जिलबी बरोबर अजून काय खाणार? आत्या तुला जे हवं ते बनव, फक्त भरपूर बनव. धनु दीदी, पाहुण्यांच्या घरी आलोय ना आपण. पाहुणे कशाला ग? तुम्ही तुमच्या आत्याच्या घरी आलाय. जे काय पाहिजे असेल ते बिनधास्त सांगायचं. हक्कानं लाड करून घ्यायचे माझ्याकडनं. हो, हे घर तुमच्या आत्याचंच नाही तर तुमच्या बहिणीचं पण आहे. आणि आता तर तुमच्या बहिणीचं पण आहे. म्हणून अजिबात लाजायचं नाही. वहिनी हे करेक्ट बोललीस बघ. आत्या आज गुलाबजामचा बेत होऊन जाऊ दे. धनु दीदी, काय पोहे पण चालतील, असं काय नाही. हा, मला पण चालेल. मला पण चालतील, पण तुम्ही मला बनवून देणार असाल तरच. अगं, हे घर माझ्या आत्याचं आहे आणि माझ्या बहिणीचं सुद्धा, आणि माझ्या बहिणीचं सुद्धा. त्यामुळे मला कोणीच अडवणार नाहीये. चालेल. बरं बाई. पटकन भूक लागली. अगं बनव.